तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेत्यांनी वज्रमुठ आवळली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात पार पडला। यावेळी विदर्भवादी नेते वामनराव चटप, शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले। विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी लक्षात घ्यावं असं म्हणत लेकीच्या लग्नाच्या वेळी गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या घरासमोर मोर्चा निघेल असा इशाराही त्यांनी दिला। MCN न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे, सिंदखेड राजा। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या जो म्हणून पीक विम्याचा प्रश्न होता तोही यात घेतलाय, युवकांपुढील आव्हाने घेतली आणि विदर्भ राज्यांची गरज का हा विषय आहे। आणि यानंतर आम्ही 9 ऑगस्टला क्रांती दिनी नागपूरला असा आंदोलन करतो, एक लॉंग मार्च काढतो। तो साधारण दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि संविधान चौकात सभा घेतो आणि तिथे जाऊन केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांना जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, देता की जाता हे म्हणणार आणि शेवटी त्यांना विचारलं की मेरे नदी में तुम्हारा क्या काम है, या तऱ्हेची पृष्ठा करणार आणि काही करून हे आंदोलन तीव्र करून वर्षभर जनजागरण करून शेवटच्या 6 महिन्यात रिझल्ट ओरिएंटेड प्लॅनिंग समितीने केलेलं आहे। आणि डिसेंबर 2027च्या आधी आम्ही निर्णय केलाय, करू मरू जेलमध्ये सोडू, पण युवकांना आम्ही सांगू लागलो इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये होने वाला राज ये राज है तुम्हारा नेता। मुख्यमंत्री महोदयांनी या दोघांमध्ये मला विचार करावा अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। आज आम्ही हा कार्यक्रमाची सुरुवात आहे, यानंतरचा कार्यक्रम मोटरसायकलची रॅली, हजारो मोटरसायकल या नागपूरला धडकणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असतील, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतील किंवा आदरणीय गडकरी साहेबांच्या बंगल्यावर असतील, त्यांना जाऊन आम्ही विचारणार आहोत की तुम्ही 2-2 दिवस 3 दिवस ठराव घेतलेला तुम्ही का करत नाही। हा त्रास विचारण्यासाठी आम्हाला इथे नागपूरला जायचंच आहे। आपल्या सर्वांना आपण सर्व येणार, सर्वजण आपण मोटरसायकलच्या रॅलीत आता भविष्यातला काही कार्यक्रम होता नाही की सिंदखेड राज्याकडून निघालेली मोटरसायकल रॅली ही करायचं आहे आणि भाजपावाल्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला वेगळं विदर्भ करायचं आहे। केंद्रात तुमची सत्ता आहे,